सांगली येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेली टेनिस बॉल फुल पिच धनगर प्रीमियर लीग DPL 2026 ही भव्य क्रिकेट स्पर्धा अत्यंत उत्साहात व जल्लोषात संपन्न झाली। या स्पर्धेत एकूण 10 संघांनी सहभाग घेतला होता। त्यामध्ये जय मल्हार वॉरियर्स, यशवंतराजे योद्धा, खंडेराव जी राजे चॅम्पियन, पुण्यश्लोक होळकर 11, काशीबाई राजे स्पोर्ट्स राजमाता 11, शिवाजीराजे लिजेंड 11, चंपाबाई लोणीराजे 11, यशवंत मल्हारराव रायडर्स आणि अहिल्यादेवी रायडर्स या संघांचा समावेश होता। स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात सर्व संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले। अंतिम निकालानुसार खंडेराव राजे संघमालक डॉक्टर विलास खांडेकर, डॉक्टर विठ्ठल कारंडे संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर रॉयल संतोषी राजे संघमालक नंदकुमार झंजे संघाने द्वितीय क्रमांक मिळवला। सुभेदार मल्हारराव संघाने तृतीय क्रमांक आणि शिवाजीराजे लेजंड 11 संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला। स्पर्धेतील मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार खंडेराव राजे संघाचा खेळाडू रवी देवकाते यांना मिळाला। अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कारही रवी देवकाते यांनाच प्रदान करण्यात आला। बेस्ट बॉलर पुरस्कार शंतनू पाटोळे खंडेराव राजे यांना मिळाला, तर बेस्ट बॅट्समन पुरस्कारही रवी देवकाते खंडेराव राजे यांनाच मिळाला। या स्पर्धेला आमदार गोपीचंद पडळकर तसेच साध्य फाउंडेशन संस्थापिका ॲडव्होकेट विद्याताई सचिन मोटे, उपमहापौर गजानन मगदूम, माजी नगरसेवक अंकुश कोळेकर यांनी सदिच्छा भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले। या यशस्वी स्पर्धेच्या आयोजनासाठी धनगर प्रीमियर लीगच्या कोर कमिटी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। यामध्ये डॉक्टर बसंत बुर्ले, डॉक्टर विक्रम कोळेकर, डॉक्टर अण्णा काबुगडे, डॉक्टर आप्पा कटरे, डॉक्टर योगेश येडगे, डॉक्टर विलास खांडेकर, डॉक्टर बबन धायगुडे, श्याम येडगे, दत्तात्रय वाघमोडे, अनिल म्हारगुडे, राजाराम चोपडे, अंकुश होनमाने, निखिल मरगळे, जालिंदर काळे, दत्ता कुलाल, समाधान सरगर, पृथ्वीराज खोत, प्रदीप सरगर, बिराप्पा निगडे आणि गजानन सिद्ध यांचा समावेश होता। आयोजक, प्रायोजक, पंच, स्वयंसेवक व सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा अत्यंत यशस्वीपणे पार पडली असल्याची माहिती यावेळी डॉक्टर विक्रम कोळेकर यांनी दिली आहे। एकी निर्माण करणे, त्याचबरोबर सर्व समाजाचं प्रबोधन करण्यासाठी च्या उद्देशानं धनगर प्रीमियर लीगच्या कमिटीच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन सलग दुसऱ्या वर्षी केलं जात आहे आणि आम्हाला खूप अभिमान वाटतो की या महाराष्ट्राचे नेते आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचे या ठिकाणी आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी, मनोबल आमचं वाढवण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्यांचा बीडजी शेड्यूलमधून। त्याबद्दल मी सर्वप्रथम साहेबांचा मनपूर्वक आभारी आहे व अभिनंदन करतो की साहेबांची महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि साहेबांच्या समोर इथं सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण सर्व समाजासाठी खेळण्यासाठी इथं एकत्र आलेलो आहोत। हार जीत खेळामध्ये होत राहणार। माझ्या मते पराभवातून सुद्धा आपण शिकलं पाहिजे आणि त्यातून पराभव झाला म्हणून न हारून मागं बसता, नाराज होऊन घरामध्ये न बसता संघर्ष करत राहिलं पाहिजे। हे साहेबांच्या नेतृत्वामधून आपण शिकलं पाहिजे, कारण अनेक निवडणुकांमध्ये साहेबांना पराभवाला सामोरं जावं लागलं, पण जेवढे पराभव झाले त्याच्यापेक्षा जास्त साहेबांची ताकद वाढली, तेवढे त्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये त्यांचं नेतृत्व दिसू लागलं। त्यामुळे यांच्या साहेबांच्या नेतृत्वावरून आपण सर्वांनी ह्या धडा घेतला पाहिजे की संघर्ष करत राहिलं पाहिजे। आपण आपल्या व्यवसायामध्ये, खेळामध्ये असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल, तर त्यामुळं मी सर्वांना विनंती करतो की ही स्पर्धा खेळाडू वृत्तीनं पूर्ण करूया आणि हा उद्देश जो आहे कमिटीचा तो साध्य करूया। धन्यवाद। हिंदुस्थानाची राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं हे त्रिशताब्दी वर्ष आहे। आपल्या सर्वांच्या वतीनं मी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चरणी नतमस्तक होतो, त्यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी अभिवादन करतो। सांगली शहर, मिरज शहर, कुपवाड शहर या शहरातील जे आमचे समाजाचे डॉक्टर्स आहेत किंवा अन्य उद्योजक आहेत, अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी आहेत, अशा सर्वांनी एकत्रित येऊन अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं धनगर प्रीमियर लीग या स्पर्धेचं आयोजन सांगलीमधील नामांकित शिवाजी स्टेडियमवरती केलेलं आहे।
मी सर्वप्रथम समितीचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. कारण आपलं आता सर्वांचं जीवन अत्यंत व्यस्त आहे आणि शहरी जीवनामध्ये वेळ काढणं खूप कठीण आहे. तरी सुद्धा सामाजिक बांधिलकी म्हणून सांगली, मिरज, कुपवाड शहरातील धनगर समाज हा सातत्यानं धनगर समाजाच्या कल्याणासाठी, उन्नतीसाठी एकत्रित येत असतो, नवीन नवीन प्रयोग करत असतो. कोणताही समाजाचा विषय आला तर समाजामध्ये एकमत करणं आणि पुढाकार घेणं हे सांगली, मिरज, कुपवाडच्या धनगर समाजाकडून शिकण्यासारखं आहे. आता जी स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे, या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून धनगर समाजाचीच मुलं खेळाडू म्हणून इथं उपस्थित आहेत. ही सुद्धा बाब अत्यंत आनंदाची आहे. या ज्या टीम इथं तयार झालेल्या आहेत त्या टीमला होळकर शाहीतील जे महापुरुष आहेत, सुलेदार मल्हारराव होळकर असतील, अहिल्यादेवी असतील, खंडेराव होळकर असतील, मालेराव असतील, शिवाजीराव असतील, तुकोजी होळकर असतील, यशवंतराव प्रथम, यशवंतराव द्वितीय असतील किंवा अन्य गौतमीबाई आहेत, अशा सर्व रणरागिणी असतील किंवा योद्धे असतील.